भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत चांगलाच उत्साह दिसून आला। 3 राज्यात भाजपनं दणदणीत विजय मिळवलेला असल्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातून जास्तीत जास्त जागा मिळवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला। मात्र महायुतीत भाजपसह एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांचा गट असे एकूण 3 पक्ष आहेत। त्यामुळे जागा वाटपात भाजपला नेमक्या किती जागा मिळणार असा प्रश्न कार्यकर्त्यांच्या मनात आहे। त्याचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं। लोकसभेची निवडणूक असो की विधानसभेची निवडणूक असो, दोन्ही निवडणुका तीनही पक्ष आपण एकत्रित लढणार आहोत। आता आपल्याला किती जागा मिळतील, त्यांना किती जागा मिळतील, काळजी करू नका। एकतर पहिल्यांदा तुम्हाला सांगतो की तुमच्या मनात आहे तेवढ्या जागा आपल्याला मिळणार आहेत, त्यापेक्षा कमी जागा आपल्याला मिळणार आहेत। मनातल्या जागा म्हणजे किती याचा आकडा काही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला नाही। परिणामी महायुतीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही। महाराष्ट्रात भाजपच्या खासदारांची संख्या 23 आहे। एकनाथ शिंदे यांच्यासोबत 13 खासदार आहेत, तर अजित पवार यांच्यासोबत सुनील तटकरे हे एकच लोकसभेतले खासदार आहेत। त्यामुळे जागा वाटपात मित्रपक्षांना 14 आणि भाजपला 34 जागा मिळतील की मित्रपक्ष आहे त्यापेक्षा जास्त जागा मागतील असा प्रश्न निर्माण झालाय। कार्यकर्त्यांच्या मनातल्या जागा भाजपला मिळणार असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। आता शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्या मनात नेमक्या किती जागा आहेत यावर जागा वाटप ठरणार आहे। जागा वाटपात कोण मन मोठं करतं हे लवकरच कळेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।